ऐन उन्हाळ्यात खरं तर मुंबईतील पाण्याच्या टँकर चालकांनी संप पुकारलाय। धरणात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक असताना या संपामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे। भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांमुळे टँकर चालक सध्या नाराज दिसतायत आणि या संपावरून राजकारणही चांगलं रंगताना बघायला मिळतंय। बघूयात। मुंबईकरांच्या पाण्याची गरज पुरवणारे टँकर रस्त्याच्या कडेला असे उभे आहेत। टँकर चालकांनी पुकारलेल्या बंदमुळे उपनगरात घाटकोपर, कुर्ला, सांताक्रूज, अंधेरी परिसरात पार्किंग केलेल्या 2000पेक्षा जास्त टँकरची गर्दी पाहायला मिळते। केंद्र सरकारच्या नव्या नियमांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेनं केल्यानं नाराज झालेल्या मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला। एनओसी शिवाय पाणी पुरवठा करण्यावर केंद्र सरकारच्या बंदीचा नवा नियम। विहिरी आणि बोरवेल मालकांकडे एनओसी नसेल तर पाणी पुरवठा बंद होणार। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमाची मुंबई महापालिकेकडून अंमलबजावणी। मुंबई महापालिकेची नोटीस आल्यानं विहीर बोरवेल मालकांची कोंडी। बोरवेल मालकांकडे एनओसी नसल्याने पाणी पुरवठा करायचा कसा हा प्रश्न। या निर्णयाविरोधात मुंबई वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय। मुंबईकरांकडून पाणी कपातीचं संकट असताना वॉटर टँकर असोसिएशनने बेमुदत संपाचं हत्यार उपसल्यानं त्याचा फटका मुंबईला बसणार आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने आंदोलनाचा हत्यार उपासलेलं पाहायला मिळतंय। संप पुकारण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेची जी धरणं आहेत त्यांचा पाणीसाठा कुठेतरी कमी होतोय आणि पुन्हा एकदा हे टँकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये दररोज 2500 पेक्षा जास्त जे टँकर आहेत ते धावत असतात, मात्र आज हे टँकर रस्त्यावर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे। शहरातील विविध भागात पाणी टंचाई आहे। काही प्रमाणात टँकर्सना पाणी पुरवठा सुरू आहे। हॉटेल्स, झोपडपट्टी, मेट्रो, कोस्टल रोडसह शहरात बांधकाम प्रकल्पांनाही टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे या संपाचा फटका मुंबईकरांसोबतच बांधकाम क्षेत्रालाही बसणार आहे। मुंबईत दररोज 2500 पाण्याचे टँकर्स धावतात। टँकर्सनं दररोज 2000 MLD पाणी पुरवलं जातं। निवासी, औद्योगिक आणि व्यापारी संस्थांना टँकर्सद्वारे पाणी। बोरवेल्स, जुन्या विहिरीतून टँकर पाणी उपसतात। मुंबईत 1948 परवानाधारक पारंपरिक विहीर, मुंबईत 14519 परवानाधारक बोरवेल्स। पिण्यालायक नसलेल्या स्रोतांमधून टँकर पाणी घेतात। मालमत्तांचे मालक, टँकर मालक यांच्यात समंजस करार। टँकरमधील पाण्याचं कुठंही शुद्धीकरण केलं जात नाही। टँकर्समधील पाण्याची गुणवत्ताही तपासली जात नाही। टँकरमधील पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी योग्य नाही। रोगराईचा धोका असल्यानं मुंबई महापालिकेचं कडक धोरण। महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय टँकर्सना पाणी पुरवठा करू नका अशा नोटिसा विहिरी मालकांना काढल्या आहेत। CGWचं जे आम्हाला हवंय ते वन विंडो द्या, मुंबईला त्यांचं कुठेतरी ऑफिस ठेवा, कारण हा कायदा पूर्ण भारतभर आहे, मुंबईसाठी नाहीये। बाजूला नवी मुंबई आहे, ठाणे आहे, मीरा रोड आहे, त्यांच्यासाठी हा कायदा नाही इम्प्लिमेंट होतो, फक्त मुंबईसाठीच का? कारण मुंबईला पाणी पण द्यायचं आणि आम्ही लिगल ऑफेन्स पण करायचे। म्हणजे आम्हाला ते म्हणतात समजा की तुम्ही चोरी करताय, तर आम्ही जर चोरी करतो तर आमच्याकडनं जे पाणी घेतायत मग ते कोण आहेत? जोपर्यंत सरकार आम्हाला योग्य निर्णय देत नाही, म्हणजे सरकारच्या उपयोगाचा आणि आमच्या जर उपयोगाचा जो असेल काय नेम बनेल, जेव्हा तो बनेल तेव्हा आम्ही गाड्या रस्त्यावर काढू परत। या मुद्द्यावरून राजकारणही रंगताना दिसतंय। आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्ट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला। 3 वर्षांपासून मुद्दा प्रलंबित राज्य सरकारनं केंद्राकडे विषय गांभीर्याने मांडलेला नाही। दिल्लीतील सरकारी कार्यालयात बसून घेतलेल्या निर्णयांची मुंबईकरांना किंमत मोजावी लागणार आहे। BMC आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी पाणीबाणीवर महापालिकेकडे काय उपाय आहेत हे स्पष्ट सांगावे। एसएनसी सरकारनं नियोजित डिसॅलिनेशन प्लांट रद्द केला नसता तर 2026 पर्यंत मुंबईचं पाणी संकट संपलं असतं। आदित्य ठाकरेंच्या या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं। ग्राउंड वॉटरच्या जे आहे या परमनंट सोल्युशन कुठे ना कुठे वेल वॉटरच्या जे बावडीमध्ये ते पाणी काढतात त्याचे मार्ग काढला पाहिजे आणि वारंवार महानगरपालिका त्याच्यावर दंडात्मक कारवाई करतात, त्याला पेनल्टी फाईन लावतात। हे सोडून राज्य सरकार आणि जे
महानगरपालिकाचे आयुक्त बसून यामध्ये तोडगा काढला पाहिजे असं माझं मत आहे. मुंबई शहरातील लोक आहे विकास, सबका साथ सबका विकास. त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं, मग कळेल आपल्याला. विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत, विदेशी आहेत ना सगळी टॉयलेट, त्याला पाणी लागतं खूप. प्यायच्या पाण्याला मुहताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय, आपण कुठे चाललोय तेव्हा. विकासाच्या नावाची स्वप्न. आता पुन्हा हे आलं ना, राज्य सरकारची जबाबदारी आहे, भेटवलं पाहिजे तरी ताबडतोब. टँकर चालकांनी संपावर जाण्यापूर्वी प्रशासनाला पत्र पाठवून चर्चेची विनंती केली होती. मात्र मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं टँकर चालक संघटना सांगते. आता हा संप चिघळणार की सरकार आणि मुंबई महापालिका तोडगा काढण्यासाठी काय मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. शिल्पा नरावडे, पुढारी न्यूज, मुंबई.